आला। आपले सर्वांचे मार्गदर्शक कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे, कॉम्रेड मरियम ढवळे यांनी आताच भाषण केलं, ते आपले आमदार कॉम्रेड विनोद निकोले, मंचावरील सर्व कॉम्रेड आणि माझ्या लढाऊ बंधू भगिनींनो, ही जी वास्तू झाली या वास्तूबद्दल अनेकांनी सांगितलं आणि तशी उपयोगात आपण आणू। आताच आमदारांनी सांगितलं एक जबरदस्त लढा आपल्याला करायचा आहे, पण मी एक वेगळा मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे की स्मार्ट मीटर आलं ते आपल्याला लुटण्यासाठी। आताच गेल्या महिन्यात मोदी सरकारने म्हणे जीएसटी कमी केला, 28% 18% आणला, 12% 5% आणला, परंतु शुद्ध धूळफेक केलेली आहे, फसवणूक केलेली आहे। त्याचं एकच उदाहरण तुम्हाला देतो मी की तयार कपड्यावरचा जीएसटी 12% 5% केला आणि त्याचा जो कच्चा माल निघतो म्हणजे जागा असेल, त्याच्या बाबीन असेल, तो कच्चा मालाचा भाव जीएसटी मात्र 12% 8% केला, म्हणजे कमी किती केला 60%, वाढवला किती 6%, 1% आपली बोलवण केली आणि ती सुद्धा, परंतु दोन्ही ठिकाणी जीएसटी भरावं लागणार आहे म्हणून कपडे स्वस्त झाले असं जरी ते ठोकत असले त्याच्यावर भरोसा ठेवू नका। आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील, या निवडणुकामध्ये छाती बडवून सांगतील भाजपवाले आणि जीएसटी कमी केला आणि जीएसटी कमी केला। त्यांना सरळ सांगायचं आहे तुम्ही जीएसटी वगैरे काही कमी केला नाही, उलट आम्हाला फसवलेलं आहे। जसं 2 कोटी नोकऱ्या वर्षाला देणार होते दिल्या नाही, 15 लाख रुपये देणार होते दिल्या नाही, म्हणून या फसवणाऱ्या सरकारला महाराष्ट्राचं सरकार असो केंद्रातलं सरकार असो यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जिथे जिथे आपले उमेदवार पक्षाने उभे केले असतील तिथे विरोधकांना भुईसपाट करून आपले सगळे उमेदवार निवडून आणण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे, एवढाच संदेश देतो। इथे थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद।